पप्पा, हा बेटा. बौद्ध पौर्णिमेविषयी मला काही सांगा ना. ओके बेटा, बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध लोकांचा सगळ्यात मोठा सण साजरा केला जातो आणि तुला आश्चर्य वाटेल की जगभरातल्या जवळपास 180 देशामध्ये बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. विषय असा आहे की बुद्ध हा या भारताच्या मातीचा भूमिपुत्र, पण मानवतावादी आणि विज्ञानवादी तत्वज्ञानामुळं बुद्धाच्या विचाराचा स्वीकार आज आपल्याला जवळपास 180 देशामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो की बुद्ध हा बाह्य रूपाला, म्हणजे वरची जी पर्सनॅलिटी, बाह्य अंग ज्याला म्हणतो आपण, त्याला बुद्ध महत्व देत नाही, तर अंतर्मन जे आहे, बुद्ध हा आचरणाचा धम्म असं मानलं जातं. आणि सगळ्यात पहिली जयंती तुला सांगतो बुद्धाची की ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली 2 मे 1950 ला दिल्लीमध्ये, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आधी, कितीतरी आधी. नंतर 1951 ला सतत 3 दिवस बाबासाहेबांनी बुद्धाची जयंती साजरी केली, बुद्ध पौर्णिमा साजरी केली. पहिल्या जयंतीला देश विदेशातले मोठ्या संख्येने लोक दिल्लीमध्ये आले होते आणि बातम्या असं सांगतात की 20,000हून अधिक लोक त्यावेळी या बुद्ध जयंतीमध्ये सहभागी झाले होते. तुला एक गोष्ट सांगतो की 1956 ला, म्हणजे बाबासाहेबांच्या संदर्भात तुला जर सांगायचं झालं तर 1956 ला शेवटची जयंती सुद्धा, म्हणजे देशातली पहिली जयंती बाबासाहेबांनी सुरू केली बुद्धाची, आणि शेवटची जयंती सुद्धा बाबासाहेबांनी दिल्लीमध्येच साजरी केली. या बुद्ध जयंतीचं किंवा बुद्ध पौर्णिमेचं वैशिष्ट्य तुला सांगतो की बुद्धाचा जन्म, बुद्धाचं महापरिनिर्वाण आणि बुद्धाला ज्ञानप्राप्ती या एकाच दिवशी झालेल्या, ज्याला आपण वैशाख पौर्णिमा असं म्हणतो. आणि बेटा तुला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की 1942 ला बाबासाहेबांनी पहिल्यांदा मागणी केली, जगभरामध्ये बुद्ध जयंतीची सुट्टी आहे तर भारतामध्ये सुद्धा बुद्ध जयंतीची सुट्टी मिळावी. आणि 27 मे 1953 पासून भारतामध्ये बुद्ध जयंतीची सुट्टी सुरू झाली. आणखी एक तुला महत्वाची गोष्ट सांगतो की बेटा, मी तुला आधीच्या पण व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की बुद्धाचं जे साहित्य आहे 2500 वर्षापूर्वीचा हा धर्म आहे. याचं साहित्य हे प्रचंड आहे, विशाल आहे. इतकं प्रचंड साहित्य कोणतीही व्यक्ती वाचू शकत नाही. म्हणून 1956 ला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ आधीच लिहून ठेवला होता, ज्याचं प्रकाशन 1957 ला करण्यात आलं. मूळ ग्रंथ हा इंग्रजीमध्ये, त्याचं भाषांतर मराठीमध्ये घनश्याम तळवटकर, रेगे आणि डॉक्टर म.बी. चिटणीस यांनी केलं. तर हिंदीच आवृत्तीचं भाषांतर हे भदंत आनंद कौशल्य यांनी केलं. आज बौद्ध धम्म काय आहे याची जर कॉम्पॅक्ट माहिती मिळवायची असेल तर बुद्धा अँड हिज धम्मा, बुद्ध आणि त्यांचा धम्म, याचं वाचन आपण केलं पाहिजे. भारतातल्या सगळ्या भाषेमध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?